नमस्कार, बीबीएस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सरिता परदेशी। आपण नेहमीच आमच्या स्टुडिओमध्ये नवीन नवीन ज्येष्ठ तज्ञ व्यक्तींना बोलवून त्यांच्या मुलाखती करत असतो। आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल सर। सर, आपल्याला इथे येऊन कसं वाटलंय? छानच वाटलं। नाशिकमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबत खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे। जे रिक्षावाले आहेत ते मद्यधुंद अवस्थेत असतात, त्यानंतर टू व्हीलर वाल्यांना कट मारतात। तर ह्या परिस्थितीबद्दल आपलं काय मत आहे? हा विषय आजचा नाही आहे, हा विषय अतिशय गंभीर आहे। प्रशासन आणि शासन याच्याकडे दुर्लक्ष करते हे तितकंच दिसते आहे। या शहरामध्ये जवळपास 25 ते 30 हजार रिक्षा आहेत आणि ह्या रिक्षांना इथे उभं राहायला जागा नाही। ह्या रिक्षांच्या मध्ये नुसत्या 25,000 रिक्षा नाहीत, पण या 25,000मध्ये ज्यांचे परवाने रद्द झालेले जे स्क्रॅप रिक्षा आहेत, ह्या अजून 5-1 हजार रिक्षा आहेत। म्हणजे एवढी मोठी लोकसंख्या ज्या एका व्यवसायावर चालते, तो व्यवसाय करणारा हा पूर्णपणे या महापालिका क्षेत्रात रस्त्यावर उभा असतो। पण महापालिका क्षेत्रात असलेले प्रशासन, पोलीस असो, RTO असो, यांचं अक्षम्य दुर्लक्ष ह्या व्यवसायाकडे आहे। हा व्यवसायामध्ये जो चालक आहे, जो मालक आहे, हा डिफॉल्टर आहे का, याची चौकशी कधी हे प्रशासन करते का? हा जो चालक वर्ग आहे याचं कोणत्याही यंत्रणेकडे, म्हणजे पोलीस यंत्रणेकडे काय आणि RTOकडे काय, त्यांच्या नोंदी आहेत का? आज ह्या शहरामध्ये फक्त म्हणजे मी ज्यावेळेस 92ला सभागृहात होतो तेव्हा आम्ही त्यावेळेस म्हणजे मीच तेव्हा पुढाकार घेऊन साधारणतः 150 थांबे दिले होते। एवढ्या मोठ्या या महापालिका क्षेत्रामध्ये 25,000 रिक्षांना किती थांबे द्यायला पाहिजे? एक थांबा किती रिक्षांसाठी असतो? 10 ते 15 रिक्षांचा का 20 रिक्षांचा? आज जे आपण ठक्कर बाजार पाहतो, CBS पाहतो, शालिमार पाहतो, द्वारका पाहतो, पंचवटी पाहतो, या ठिकाणी नाशिक रोड पाहतो, 200-200 रिक्षा उभ्या राहतात। त्या रिक्षावर तो चालक असेल, तो चालक संध्याकाळी आपण बघितलं का कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या रिक्षांचे थांबे आहेत, त्या थांब्यावर असणारा जो रिक्षा चालक आहे त्याची माहिती, तो चालवणारा तो अधिकृत आहे का, त्याच्याकडे परवाना आहे का, त्याच्या लायसन बिल आहे का, त्याच्याकडे युनिफॉर्म आहे का, हे कोण बघतंय? कोणीच बघत नाही आहे। पोलिसांसमोर म्हणजे पोलीस तुम्ही जेव्हा पाहतो आपण का एखादा स्कूटरवाला थोडा थांबला, गाडीवाला थांबला, लगेच त्याला चलन पाडलं जातं, त्याच्याकडनं आपण पोलीस हे घेताना बघतो आपण। पण तो रिक्षावाला उद्दामपणे रिक्षा कुठेही उभा करतो, त्या थांब्यावर चारही बाजूला, आता शालिमारचाच विषय घेतला तर चारही बाजूनी चौफेर त्या रिक्षा वाटेल तशा उभ्या असतात। बसला सुद्धा थांबायला तिथे जागा नाही, बसच्या पुढे असता कस्टमर पळवण्यासाठी, आणि कशाही पद्धतीने ते कस्टमर करता वाकड्या तिकड्या रिक्षा उभ्या करून, आणि खूप लोकांना वाहतुकीला अतिशय तिथे त्रास होतो, लोकांना जाण्या येण्याला त्रास होतो, लोकांशी उद्दमपणे वागलं जातं, आणि याला पायबंद पोलीस काहीच करत नाही। ह्या ज्या रिक्षा आहेत यांच्यामुळे सर्वांना त्रास होतोय। जे चालक आहेत ते मद्यधुंद अवस्थेत असतात आणि ग्राहकांशी, आपल्या प्रवाशांसोबत नेहमी हुज्जत खात असतात। तर आपण जर टॅक्सी सुविधा वगैरेचा विचार केला? नाही, हे चांगलं साधन आहे ना। हे बेकारांना, बेरोजगारांना एक व्यवसाय उपलब्ध करून दिलेला आहे, यांना बँक लोन देते, परंतु याच्यामध्ये गुन्हेगारी आलेली। ते रिक्षा चालक कोण आहे तुम्ही तपासायलाच तयार नाही ना। त्यांना खरंच गरज आहे का? तिथे चर्सी ही लोक जातात। आता तुम्हाला म्हणजे इतकं भयावह परिस्थिती महिलांच्या बाबतीत, तर जर ठक्कर बाजारवरून एखादी महिला रात्री आली तर ती एकटी बाहेर तिच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही, तिला साधन नसतं, तिला घ्यायला कोणी नसतं, आणि मग ती रिक्षा बघते। रिक्षा कोणाच्या भरोश्यावर ती रिक्षात बसेल तिथून तिला घरापर्यंत जायला, आणि मग ती अतिशय अवघड परिस्थिती, तो मागेल ते पैसे, तो दारू पिलेला आहे, ड्रग्ज घेतलेला आहे, त्याच्यासोबत अजून कोणीतरी असतो गुन्हेगार, आणि त्यांच्या तावडीमध्ये ती महिला असेल किंवा माणूस असेल, हा बसतो, आणि तो जवळपासचं ठिकाण असतो पण तो गावभर फिरून तिथे नेतो, वाटेल तसे पैसे त्यांच्याकडनं दादागिरी करून काढतो, आणि याला कोणी काही करत नाही। ते तक्रार द्यायला सुद्धा जाऊ शकत नाही रात्रीच्या। अशी परिस्थिती आम्ही सर्व जनता याच्यातून गेलेली आहे, आणि याच्यावर नोंद कोणी शासन दरबारी घेत नाही, याच्यावर कोणी काम करायला तयार नाही, ही अतिशय दुर्दैवी आहे।
ड्रग्सच्या प्रकरणावरनं मला आठवलंय की नाशिकमध्ये MD ड्रग्सची रंगत फार वाढत चालली आहे आणि भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आवारातच ह्या ड्रग्सचा व्यवसाय चालतोय. नाही, असं म्हणता येणार नाही. नाशिक शहरामध्ये सर्वच ठिकाणी, म्हणजे भद्रकाली तर आहेच, पण हे फार व्यापक प्रमाणावर चाललेलं आहे. वडाळा हा त्याचं केडर आहे ॲक्च्युली. हे भाभी बिबी हे ठीक आहे हो, एक गल्ली गल्लीत भाभी तयार झाल्यात आता, आणि तिच्यावर कोणी काम करायला तयार नाही आहे. म्हणजे मी जेव्हा, आता माझं स्वतःचं उदाहरण झालं, मी जेव्हा वडाळ्याच्या 9 नंबरमध्ये गेलो तिथे हा भाभीचा अड्डा मी पहिल्यांदा उद्ध्वस्त केला होता, आणि तिथे खुलेआम चाललेलं होतं. हातात चॉपर घेऊन ते पोरं बसलेले असतात. आजही महिलांची शेड काढतात, त्यांना घरातून उचलून नेतात. हे बिहारपेक्षा वाईट आहे. हे अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि तिथे त्या मुलींची फिर्याद पोलिसांकडे घेतली जात नाही. गुन्हेगारी 2 मुलं आज मेलीत. ती कोण आहे काय तो विषय सोडू द्या. ते गुन्हेगार आता उलटं ती मेली जाऊ द्या, पण त्यांनाच गुन्हेगार ठरवायचा कार्यक्रम चाललेला आहे. आता ते गुन्हेगारही असतील, पण म्हणून काही खुलेआम कोणाला काय महाराष्ट्र परवानग्या दिलेल्या आहे. आणि याचं मूळ कारण काय आहे, तर त्यांना काय कारण काय पुढे त्यांनी खंडणी मागितली. अरे खंडणी मागितली, तुम्ही कोण टाटा बिर्ला होते तुमच्याकडे खंडणी मागायची होती आणि तुम्ही देत होते. म्हणजे एक गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराकडनं खंडणी मागतोय आणि त्याला असं वेगळं स्वरूप देऊन कुठेतरी हे प्रकरण वेगळ्या लाईनला घेऊन, पण ती गुन्हेगारी वाढली, मर्डर झाला, याचं काही आहे की नाही सोयरसूतक. ती कशामुळे झाली, तर ही गुन्हेगारी झाली ही फक्त आणि फक्त गांजा, भांग, MD या विषयामुळे झाली. आणि या शहरामध्ये आतापर्यंत जेवढे काही मर्डर झालेत तेवढे गुन्हेगार हे सर्व गरीब घरातले आहेत. आणि ह्या नशेमध्ये, या नशेडी व्यवसायामध्ये ते गुंतले गेलेले, त्यांना रोजगार नाही आहे आणि याच्याकडे शासन काम करायला तयार नाही. उलट यांच्याकडनं पैसे मिळवणं हा काही लोकांचा धंदा झालेला आहे. आणि याला वारेमाप हे असे काय त्याला म्हणता परवाने दुर्लक्ष करून दिले जातात की काय, कारण हे जागोजागी आहे, कोणाला दिसत नाही असं म्हणता येणार नाही. हे जागोजागी विकलं जाते, जागोजागी आजही गावामध्ये खुलेआम विकलं जाते. बोलायला झालं ठीक आहे, आज कालचा प्रकार आमच्या भद्रकालच्या PIने ताबडतोबीने त्याला अटक केली असेल, हे असेल, परंतु त्यांच्या हद्दीमध्ये आजही काही धंदे चालू आहेतच ना. हे का, तिथे शालीमारला तिथे तुमची चौकी आहे, तिथे पोलीस आहे, त्याच्या समोर तिथे पत्ते खेळत बसतात त्या याच्यामध्ये, त्या रिक्षांमध्ये. तुमच्याकडे त्या रिक्षावाल्याचा डेटाच पाहिजे. किती गुन्हेगार आहे, किती स्क्रॅप आहे, किती बिगर परवाना लायसन्स नसलेले लोक ते रिक्षा चालवतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे का, ते रात्री लोकांना लुटतात का आणि लगेच त्या रिक्षातून जातात का, ते राहतात कुठे, काय कुठे, हा डेटा तुमच्याकडे पाहिजे. तो नाही आहे आणि याच्यावर पोलिसांनी काम केलं आणि केलंच पाहिजे. नाशिकमध्ये 2 भावांचा खून झाला आणि असं म्हणतात की ते ड्रग्सची तस्करी करत होते किंवा स्वतः ड्रग घ्यायचे. नाही, त्यांनी काय करत होते माहीत नाही, पण ते एका पक्षाचे कार्यकर्ते होते. आणि जरी ते असले तरी त्यांना मारणारे कोण होते याचा तपास पोलिसांनी केला का, कारण काय होतं, मूळ कारण काय होतं त्याला मारण्याचं. मूळ कारण तो हप्ता मागत असेल किंवा काही खंडणी मागत असेल तर कशासाठी मागत होता तो समोरच्याकडे, याच्यावर काही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून घेतला, मान्य मला, गुन्हा नोंदवलाच पाहिजे, पण तो गुन्हा कशा कारणासाठी घेतला, का पैसे मागत होता तो, त्याच्यावर पोलिसांनी काम केलंय का काही अगोदर. जर पोलिसांनी ते काम केलं असतं तर हा खून झाला नसता. पण असं घडत नाही, असं सर्व दूरपर्यंत चाललेलं आहे. आणि लहान लहान पोरं, ज्या घरातला मुलगा मरतो तो ठीक आहे गुन्हेगार असेल, पण त्या आईबापाला त्याचा तो आधार जातो, हे खूप वाईट आहे. आणि त्याला त्या गुन्हेगारीतून प्रवृत्त करून त्याला आपल्या समाज व्यवस्थेमध्ये चांगलं स्थान देण्याचा प्रयत्न शासनाचंच काम आहे. ते केलं जात नाही. आणि केव्हा होईल ही गुन्हेगारी, केव्हा होईल तर जेव्हा या गुन्हेगारी प्रवृत्तीला पायबंद शासन घालेल तेव्हा या गोष्टी होतील. आणि नाशिक पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही असं दिसतंय, तर मग हे गुन्हेगारी अजून वाढणार की ह्याचं कसं होणार. नाही, गुन्हेगारांना राजकीय पक्ष आश्रय देतोय ना. म्हणजे ही महापालिका आता हे जे झालेलं आहे, आज जे कामकाज चाललेलं आहे, प्रचंड भ्रष्टाचार, म्हणजे तिथे आता हे सर्व मिळून काम करतायत. तिथे गावाचा विकास नाही, गाव भकास करून टाकलेला आहे, सत्यानाश गावाचा केलेला आहे. ठेका हा फक्त म्हणजे ठेकेदारांनीच काम घेऊन जायचं
आणि अधिकाऱ्यांनी ते काम बसवायचं, त्याचा टेंडर काढायचं आणि 60-40चा भाव चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते पैसे वाटून ते काम मिळवतो, काम घेतो, काम करतो. त्या कामाचा दर्जा, त्या कामाचे निकष, त्या कामाची पाटी, त्या कामाचा कालावधी, त्या कामाचं स्वरूप याच्याकडे काही बघितलं जात नाही आणि ते काम कशा तरी पद्धतीने उरकलं जातं, बिलं काढली जात आहे आणि परत त्या कामाचा सत्यानाश झालेल्या कामाचं परत टेंडर काढतं. म्हणजे उदाहरणार्थ स्मार्ट सिटीज, 24 तास पाण्याचा तुम्हाला विषय दिला आणि 24 तास पाण्यामध्ये आज 15-20 मिनिटं सुद्धा पाणी येत नाही. ही परिस्थिती कोणामुळे झाली? हा भ्रष्टाचार आहे स्मार्ट सिटीचा. आपल्या वाताहत केली, यातायात केली त्या कामाची सर्व. आज ते जे पाणी आहे ते पाणी गटारीत गेलेले अनेक ठिकाणी पंचर त्यांनी केल्यामुळे. त्या लाईनमध्ये जोडल्या गेलेत त्या लाईन आणि त्या मोठ्या लाईनमध्ये पण पाणी, त्या लोट्यामध्ये पाणी. आणि विशेष म्हणजे अजून सम्स नाही आहे, टाक्या नाही आहे, पूर्ण त्या भरल्या जात नाही आहे, त्या भरण्याची यंत्रणा नाही आहे, यांच्याकडे तेवढं म्हणजे टेक्निशियन्स नाही आहेत. कशासाठी उद्योग करतात हे? 2000 कोटी रुपये पाण्यात घातलेले आहेत त्यांनी. आणि मग हे जे चाललेलं आहे याच्यावर कोणी बोलत नाही. का बोलत नाही? का तुम्ही गप्प आहात? मग तो आमदार बोलत नाही, खासदार बोलत नाही, नगरसेवक बोलत नाही. कारण काय आहे? आणि अधिकाऱ्याचं काम आहे, जे चुकीचं काम चाललं ते बोट लावायचं. पण नाही हो, तुम्हाला आता कालचंच उदाहरण देतो. जिम खाण्यापाशी अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि तिथे या लाईन टाकायच्या निमित्तानं तिथे फोडल्या गेल्या पाण्याच्या लाईन आणि तिथे त्या खाजगी ठेकेदारांनी बूच मारून दिले. आज या भद्रकाली भागामध्ये पाणी पुरवठा असुरक्षित झाला. ते दुरुस्त करायला कोण नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी आपल्या ज्या आयुक्त आहेत त्यांनी सांगितले की नवीन SST प्रकल्प उभारणार आहेत, तर त्यांनी काही फरक पडेल? काय फरक पडेल? भ्रष्टाचार फक्त. याच्या अगोदर नाही होता काय? याच्या अगोदर नव्हता काय? मग तो कुठे गेला? काल मी वालदेवीला म्हसरूळला गेलो. त्या नदीच्या ह्याच्यात, नदीच्या मध्येच ते तुम्ही ड्रेनेजचे हे बसवले, त्यातून पाणी जाते. म्हणजे त्या वर्णन नदीचं स्वरूप तुम्ही नाल्यापेक्षा घाण केलंय. म्हणजे तुम्हीच नदी पात्र खराब करायचं. आज काय परिस्थिती आहे? वाघाडीचं याचं पाणी कुठे जाते? रामकुंडात जाते. सरस्वती नदी आहे ती, त्या नदीचा नाला केला, त्या नाल्याचं पाणी कुठे जाते? गोदावरी नदी पात्रात जाते. तुम्ही काय शिकवता आम्हाला? गंगापूर याच्यापासून धरणापासून तर दसक पंचकपर्यंत जवळजवळ 27 संडास मलमूत्राचे पाणी, आज गोबरचं पाणी, डेब्रिजचं पाणी, हे घाण सर्व नदीपात्रात सोडली जाते आणि ते सर्व पंचर आहे. त्याच्यावर कोणी काम करायला तयार नाही आणि हे खुलेआम चाललेलं आहे. जा तुम्ही गाडगे महाराज पुतळ्याच्या शेजारचं शौचालय आणि तिथले ते वाघाडी नदी, सर्व ती पाणी याच्यात वाहत आहे नदीपात्रात आणि ते तीर्थ म्हणून अख्ख्या जगभर चाललंय. लोकांच्या भावनेशी खेळता, लोकांच्या आस्थेशी खेळता तुम्ही आणि नुसते पैसे येऊन राहिले आणि गोदापात्राने हे सर्व डोंगसोंग आहे. काही नाही. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी केलेला हा बनाव आहे आणि फक्त गोड गुलाबी चित्र आपल्या समोर देता. पण तसं नाहीये. फसवणूक आणि फसवणूकच होतीये. आगामी कुंभमेळ्यानिमित्त कसं आयोजन असेल याची माहिती विरोधकांना दिली का सरकारने? अहो, सरकारलाच माहीत नाही काय कामकाज करायचं आहे. सरकारकडे पैसे आहेत का? महापालिकेने 500 कोटी रुपये दिले ज्या कामासाठी आणि माहिती कोणाला देणार? त्या प्रोजेक्टरवर तिथे तुम्हाला पत्रकारांना बोलवता आणि ते साधू संतांच्या बैठकी होऊन राहिल्या, निमा आयमाच्या बैठकी होऊन राहिल्या. अरे त्यांना विचारून तुम्ही करणार आहात का शिस्त? जे 25 लाख जनता या महानगरातली आहे त्यांना आज्ञांना ठेवून त्यांचे आचार विचार घेण्याच्या ऐवजी तुम्ही सर्वांना त्यांना विचारून प्लॅन पण केले, हे पण केले आणि सांगितलं पण. तुम्हाला सांगतो माहिती म्हणून का 16,000 काहीतरी ते मोबाईल टॉयलेट व्हॅन करतायत ते आणि ते करायला दिले. ह्या शहरामधल्या 25 लाख जे लोक राहतात ह्या शहरामध्ये बाहेरचे जे कुंभमेळ्याच्या निमित्ताने लोक येणार आहे, म्हणजे तुमच्या माझ्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत कुंभासाठी, त्यांची सोय काय? त्यावेळेस त्यांना पुरेसं पाणी मिळणार आहे का? त्यावेळेस त्यांना पुरेशा काही त्या सोयी सवलती मिळणार आहेत का? आज जे शासकीय संडास बाथरूम आहेत ते काय अवस्थेत आहे? आज महिलांच्या सुद्धा सीट्स आणि तिथे दरवाजे नाही आहेत.
अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर खर्च झाला पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे गावातलं, या 25 लाख जनतेचं, ते ड्रेनेजपासून असेल, पाण्यापासून असेल, शौचालयापासून असेल, या सर्व गोष्टी या सरकारने आता रस्ते पाहिजे नीट, यातायातीसाठी पार्किंगच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. त्या लोक बाहेरून येणारा जो लोक आहे, तुम्ही ते नागा साधू येतील, हे येतील, त्यांच्यासाठी टेंट कराल, हे कराल, ते करणार, पण बाहेर गावावरून येणार आहे त्यांच्या राहण्याची व्यवस्था या गावामध्ये आहे का? मंत्र्यांच्या VIP लोकांच्या होतील हो 5 स्टार हॉटेलमध्ये, पण जो एक वर्ग आहे त्यांच्यासाठी धर्मशाळा तुम्ही केल्या का? त्यांच्यासाठी निवासस्थानं तुम्ही केलेत का? त्यांना वेळेवर पाणी, चहा, हे नाश्ता याची केंद्र तुम्ही करणार आहात का? नाही तर तुम्ही 10 महिलावर उभे करणार त्यांना, आणि अन्नपाण्यापासून तडफडत ते कुंभापर्यंत येणार, आणि ते तुम्ही बॅरिकेडिंग करून अडवणार. त्याचं नियोजन काय केलं? ज्यांनी 5-6 कुंभमेळे पाहिलेले या शहरातल्या मोठ्या लोकांनी, सिनियर लोकांनी, त्यात अनेक नगरसेवक असतील, अनेक सिनियर कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षातले असतो, पक्ष हा विषयच नाही आहे. शेवटी हा सर्व समाजाचा, सर्व गावाचा हा विषय आहे, आणि याला सर्वांना मिळून आकारायचा आहे. तुम्ही करताय काय? साधू संतांची भेट घेतली, पुरोहित संघाची मीटिंग घेतली, उद्योगपतींना भेटले, आणि वाडे रंगवायचे. वाडे नका रंगू तुम्ही. ते पाणी जे आहे ना, स्वच्छ करा. नदीमध्ये, गोदावरीच्या पवित्र नदीमध्ये, गंगेमध्ये जे काय स्रोत मलमूत्रांचे येत आहेत ना, ते बंद करून हे पहिले करा. त्या रंगरंगोटीला, लाली सफेदीला महत्त्व नाही आहे. हे शुद्ध आणि पावित्र्य असलेलं माझं गाव नुसतं त्या लाईटिंग चायनाच्या लावून आम्हाला बेगडी स्वरूप दाखवू नका. इथे कायमस्वरूपी माझं जे गाव आहे, माझं जे पवित्र शहर आहे, का ज्याच्याकडे जग एका वेगळ्या आस्थेनं बघतो आहे, ती आस्था टिकवून त्याचं चांगलं स्वरूप ह्या संपूर्ण येणाऱ्या कुंभामध्ये जे लाखो नागरिक येतील त्यांची येण्याची, जाण्याची, सुरक्षतेची ही चांगली कल्पना मांडा आणि ती राबवा, जेणेकरून जगामध्ये माझ्या या शहराचं नाव लौकिक होईल. नाशिकची सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. गुन्हेगारी वाढली आहे आणि MD ड्रग्जचा रंग देखील चढत आहे, आणि आगामी कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपलाय. करोडोंनी लोक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत, आणि नाशिकला हक्काचे पालकमंत्री नाहीयेत. तर सर्व महापालिका आणि सर्व आयुक्त सर्वांना आम्ही असं निवेदन करतो की नाशिकला हक्काचे पालकमंत्री हे मिळालेच पाहिजे. आज माझ्यासोबत चर्चा केली काँग्रेसचे नेते. नाशिकची सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. गुन्हेगारी वाढली आहे आणि MD ड्रग्जचा रंग देखील चढत आहे, आणि आगामी कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपलाय. करोडोंनी लोक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत, आणि नाशिकला हक्काचे पालकमंत्री नाहीयेत. तर सर्व महापालिका आणि सर्व आयुक्त सर्वांना आम्ही असं निवेदन करतो की नाशिकला हक्काचे पालकमंत्री हे मिळालेच पाहिजे. आज माझ्यासोबत चर्चा केली काँग्रेसचे नेते राजेंद्र बागुलसर यांनी, आणि अशाच पुढील मुलाखतींसाठी पाहत रहा BBS न्यूज. धन्यवाद. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका.